चला तर दिवाळीसाठी खास बिस्किटासारखे खुसखुशीत भरपूर पदार्थ सुटलेले शंकरपाळी तयार करू, ते सुद्धा तुपाचं अजिबात मोहन न वापरता। दिवाळी म्हटलं की फराळामध्ये शंकरपाळी घरोघरी आवर्जून तयार केली जातात। एकासारख्या वाटीने तेल, पाणी, साखर एकत्र करून घ्यायचे। अर्धा किलो मैदा चाळणीने पूर्ण असा चाळून घ्यायचा। मैदा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे, कारण गोडाचा पदार्थ म्हटला की मीठ त्यामध्ये आवर्जून घालायचं, म्हणजे त्याची चव आणखीनही वाढली जाते। आता बघा, तयार जे मिश्रण केलेलं आहे त्याने पूर्ण मैदा भिजवून घ्यायचा आहे। डिटेल रेसिपी चॅनलवर आपल्या अपलोड केलेली आहे, नक्की बघा। आणि रेसिपी आवडली तर तिथल्या तिथे चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे यापुढे तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील। तर बघा, आता पूर्ण चपातीची फोल्ड मारून घ्यायची, परत चपाती लाटायची आणि शंकरपाळी कट करून घ्यायची। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खरंच सांगते, खाल्ल्यानंतर तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहतील नाही। आणि तेलामध्ये छान शंकरपाळी सोडून सोनेरी रंगावर शंकरपाळी खमंग अशी तळून घ्यायची। आणि या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की करून बघा।